नमस्कार, मी नेताजी काशीद. काल आमच्या भागामध्ये कुत्र्याच्या टोळक्याने व्यक्तीवर हल्ला केला. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. हा पहिलाच प्रकार आहे असा नाही आहे. मला वाटतं गेले 2 वर्षापूर्वी मी मानवी हक्क आयोगाकडे मी तक्रार केली होती आम्ही की दर वर्षाला किमान 10,500 2022-23च्या दरम्यान 2022 आणि 23 या दरम्यान यावर्षी कमीत कमी 10,500 लोकांना चावा घेतला होता कुत्र्यांनी. हे सर्व आम्ही डिटेल्स मानवी हक्क आयोगाला तसेच आमच्या पिंपरी महापालिकेच्या आयुक्तांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार वेळोवेळी केलेला आम्ही. गेले 2 वर्ष झाले या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे आम्ही. हा भाग अति दाट वस्तीचा आहे. या भागामध्ये कामगार वर्ग बऱ्याच प्रमाणात राहतो. रात्री अपरात्री स्त्रिया मुलं शाळकरी यांच्यावरती बरेच हल्ले कुत्र्यांचे टोळक्याचे झालेले आहेत. तरी याच्यावरती महापालिका काय लक्ष द्यायला तयार नाही आहे. कारण का नसबंदीसाठी जो पैसा खर्च केला जातो तो खरोखर त्याच्यासाठी केला जातो का? जर केला असेल तर मग एवढी ह्या कुत्र्यांची ही संख्या का वाढते, कमी का होत नाही? तरी माझा असा आरोप आहे की पिंपरी महापालिकेच्या आयुक्तावरच कारवाई केली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. कारण का आज महिला असो किंवा संध्याकाळी अपरात्री या भागातून बऱ्याच महिला आपलं टेल्कोला कामाला जातात, छोट्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये कामाला जातात. त्यांना रात्री अपरात्री कुत्र्याची भीती वाटते किंवा भीतीपोटी त्यांना कामावर नाही खडा करावा लागतो. अशी आज परिस्थिती आहे भागात. एकंदरीत बघायला गेलं तर महापालिका आयुक्तांना देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्राचं काही उत्तर आपल्याला आत्तापर्यंत आलं आहे? आत्तापर्यंत आम्ही पत्रव्यवहार महापालिकेच्या या कुत्र्याच्या संबंधित अधिकारी आहेत त्यांनासुद्धा पत्रव्यवहार केला, आयुक्तांना केला, परंतु याचं कुठल्याही पत्राचं अद्याप कुठलंही उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे. तर हे लवकरात लवकर कुठेतरी थांबलं नाही तर आपण काही आंदोलनाचा इशारा वगैरे करणारच का? आपण याच्यावरती जर येत्या 6 महिन्यामध्ये जर काय तोडगा नाही निघाला तर आम्ही आयुक्तांना काळं फासू. एकीकडे बघितलं असेल दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला की जे कुत्रे आहेत त्यांना एका ठिकाणी पकडून जेव्हा नसबंदीला तुम्ही ताब्यात घेताल त्यांना एका शेडमध्ये क्वारंटाईन करा, त्यांना बाहेर सोडू नका, असं एक सुप्रीम कोर्टाने आदेश दिला दिल्ली कोर्टामध्ये.